अगो बाई अंजली, तू इथे? आश्चर्यच आहे. नाही, हे हडळ म्हणाले आणि तू आलीस ना म्हणून. अगं असू दे असू दे, सुखी राहा. आशीर्वाद नाही दिला. तुमचा आशीर्वाद खरा होतो ना बाबा. आमचा संसार आणि कपिलचे करिअर दोन्ही अयशस्वी झाले. तुम्ही आशीर्वाद दिला तसा. मला माहिती आहे आशीर्वादाने असं घडत नसतं, पण कपिलने तुमचं बोलणं फारच मनावर घेतलंय, त्यामुळे कदाचित हे घडत असेल. मला सांगाल का म्हणालात तुम्ही असं? तुमचा माझ्यावर इतका राग का? राग? राग नाही, पण मला भीती वाटायची की तू कपिलला आमच्यापासून दूर नेणार. पण का? अगं होतं असं कधी कधी. म्हणजे एखाद्या माणसाला बघून आपल्याला उगाच राग येतो ना, तसं. पण आमची कधी भेटही झाली नाही. भेट झाली असती तर कदाचित मी असं केलंही नसतं. तुझ्या आणि कपिलच्या लग्नाला डायरेक्ट नकार देणं, आय डोंट नो मी असं का केलं. पाहिलंस, हे असं करतात. अगं इथं काहीच नाही. काल तो चक्क बिर्याणी खायला नाही म्हणाले. याला काय अर्थच नाही ना. आई, कपिलने आर्किओलॉजी सोडलंय. आर्किओलॉजी सोडलं? अरे जेव्हा म्हणत होतं करू नको तेव्हा केलं, आणि आता एवढं मोठं संशोधन केल्यानंतर सोडतोय. संशोधन? संशोधन? कसलं संशोधन? अगं तूच म्हणालीस ना कुठे ते अवधपुरीला गेले, गुफा सापडली. अवधपुरी? अगं नाही, उगाच आपलं काहीतरीच म्हणतायत हे. तो अवधपुरीला तुझ्यासाठी आला होता तो. अगं त्याची टीमही होती सोबत, तू बोललेली ना. अहो काय बोलताय? असं काय करते तू? ते फोटोग्राफ दाखवले, फोटोमध्ये ती काय गुफा सापडली आणि ती कट्यारही सापडली. अजून काय बोलायचंय? म्हणजे तो अवधपुरीला माझ्यासाठी नाही, कामासाठी आला होता. अगं नाही नाही, तो तुझ्यासाठी आला होता. कपिलवर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक होती. कपिल? अंजली, काय केलं ते? आता हे सगळं निस्तरायला मलाच जायला लागणार. छान मसाले भाताचा प्लॅन होता माझा, वांग्याची भाजी. सगळं फसलं माझं. तुमचं नाव कोणी ठेवलं हो अविनाश? नाश ठेवायला होतं, नाश तुमचं नाव. चला आता धरा, ठेवाय जागेवर. थांबा, लवकर या. कपिल? 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 सरप्राईज! आता हे तुझ्यामुळे झालं. ही कट्यार आपल्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट ना? कुठून आणलीस? अगं कुठून आणली म्हणजे? कुठून आणलीस? अगं अवधपुरीला कशासाठी आलेलास? कशासाठी म्हणजे? कशासाठी आला होतास अवधपुरीला? कपिल बाद झाला. आज सगळं खरं खरं बोलायचं. तुझं खोटं बोलणं, फसवणं आता बंद. अगं मी नाही अवधपुरीला येण्यामागचा उद्देश तुझा वेगळा होता. तू माझ्यासाठी नाही, कामासाठी आला होतास अवधपुरीला. तू मला आजोबांना फसवलंयस. सोड त्याला. फसवतोस मला. इकडे बघ, विश्वासघात करतोस माझा. एक मिनिट इकडे. आई तुम्ही मध्ये पडू नका. आई मी आधीच सांगते तुम्हाला. बाबा तुम्ही? एक मिनिट. हो तुम्ही इथे?
त्यांच्यामुळेच मला सगळं कळलं ना. काय? अवधपुरीचं संशोधन कळू नये म्हणून नोकरी सोडल्याचं पॉलिटिक्स करतोस तू. फसवतोस मला. आई तुम्ही मध्ये पडू नका. बाजूला व्हा ते तुम्ही. बाजूला कर. माझा आधी ऐक. तुझा गैरसमज झालाय. हो. हे बघ तू अवधपुरीला तुलाच भेटायला आला होता. ऐकून तर घे. अगं त्याचं कामासाठी. तिथे गेल्यानंतर काम निघालं. मला ऐकायचं अरे नाही. पण त्याला पेटी इथेच सापडली होती आणि तेव्हाच त्याला समजलं की अवधपुरीला जाऊन संशोधन करायचा आहे विषय अहो संपला. बाबा तुम्ही काय इथे पूर्णच लावायला आलात का? कशाला बोलता मध्ये मध्ये? मला काय नको माहिती ते तुमचा काय सगळं. प्रॉब्लेम कळलं? बाबांना मध्ये घेऊ नको. अगं मी तुला नाही फसवलंय. मला तुला सगळं खरं सांगायचं होतं पण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. काय तू हे अगं थोडासा विश्वास ठेवायचा अगं नवऱ्यावर. तुम्ही ठेवला ती ठेवेल आता. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आता मी समजावते ना तिला. तिला तर कळतच काही बोलत पण नाहीये. चिडचिड करते. कपिल, तू मला फसवलंस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? फसवलंस मला. का असं केलंस? कपिल तू का फसवलंस? का खोटं बोललास? बोल ना कपिल. विश्वासघात केलास तू. हो अंजली, हो मी तुला फसवलंय पण आता फसवत नाहीये. हे बघ आपण एकमेकांवर असेच वार करत राहिलो ना तर हे युद्ध कधीच संपणार नाही. अंजली या युद्धाला पूर्णविराम देऊया. पुन्हा नव्याने सुरुवात करूया प्लीज. पुन्हा विश्वास ठेवायला सांगतोस? हो मी सांगतोय ठेव विश्वास. हे बघ जे झालं ते नाही बदलू शकत पण पुन्हा तेच घडू नये यासाठी मी बदललोय. अंजली मला तुला जिंकायचंय समजलं पण प्रेमाने. आय एम सॉरी.